सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। ग्रामपंचायत चिंचवडेतर्फे कळे, दैनिक सकाळ, तनिष्का व्यासपीठ आणि लोकसहभागातून सुरू केलेलं तनिष्का वाचनालय हा उपक्रम कौतुकास्पद आहे। या वाचनालयासाठी जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली। करवीर तालुक्यातील चिंचवडेतर्फे कळे इथं ग्रामपंचायत आणि सकाळ तनिष्काच्या माध्यमातून तनिष्का वाचनालय सुरू करण्यात आलंय। त्याचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आणि सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सकाळचे जनरल मॅनेजर यतीश शहा, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, करवीर वाचन मंदिरचे कार्यवाह आशुतोष देशपांडे, करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे, सरपंच तेजस्विनी तडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तरुणांनी AI तंत्रज्ञानाच्या युगात बदल स्वीकारून जिद्दीनं यश संपादन करावं, उच्च ध्येय ठेवून UPSC सारख्या परीक्षांना सामोरं जावं। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाव तिथं वाचनालय सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितलं। तरुणांनी मोबाईल बाजूला ठेवून किमान एक पान तरी वाचावं असा सल्ला सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी दिला। सकाळचे जनरल मॅनेजर यतीश शहा, जयवंत उगले, आशुतोष देशपांडे, संदीप भंडारे, अरविंद गुरव यांनीही मार्गदर्शन केलं। निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी निर्माल्यापासून तयार केलेल्या साबणाचं अनावरण झाल्याचं जाहीर केलं। यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सुहास पाटील, विस्तार अधिकारी सुशांत एरुडकर, उपसरपंच रुपाली पाटील, सरदार पाटील, ज्ञानेश्वर जाधव, बाजीराव दबडे, अर्चना पाटील, सुनीता पाटील, मंदाकिनी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी उपस्थित होते।